हे गाईज, तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुमच्या फार उपयोगीचा आहे। तर आज आहे संडे आणि संडे मीन्स क्लिनिंग डे। ॲज अ वर्किंग वुमन मला वीकडेजला साफसफाई करायला मिळत नाही, तर मी ट्राय करते की मी संडेला तरी साफसफाई करावी। तर सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर मी लंच वगैरे बनवलं, त्यानंतर मी डिसाईड केलं की माझा हॉब क्लीन करायचा। तर मीशोवरून मी हे क्लिनिंग स्प्रे ऑर्डर केलं होतं। याआधी मी खूप स्प्रे यूज केलेत, पण एवढा चांगला रिझल्ट मला कधीही भेटला नाही। होम रेमेडीज पण मी खूप ट्राय केल्यात, पण तुम्ही स्वतः पाहू शकता की केवढा जास्त डिफरन्स आहे यामध्ये। जस्ट पूर्ण हॉबवर स्प्रे करून घ्या आणि 5 ते 10 मिनिटांसाठी सोडून द्यानंतर तुम्ही डिफरन्स स्वतः पाहू शकता। ही व्हिडिओ स्पॉन्सर नाही आहे, मी स्वतःच्या पैशातून घेतलेली आहे। एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू मी शेअर करते आहे। लिंक हवी असेल तर कमेंट करा। आणि याच्यामध्ये खूप हार्श केमिकल आहेत, तर थोडंसं प्रिकॉशन तुम्हाला घ्यावं। त्यानंतर लंच वगैरे झाल्यानंतर मी कर्टन्स वगैरे काढून घेतले वॉश करण्यासाठी आणि घर थोडंसं आवरलं। मग वाटलं की चला थोडंसं फेस केअर पण करूया। सो आय मेड माय फेवरेट राईस फेस मास्क। त्यासाठी लागणार म्हणजे राईस फ्लोअर, हनी आणि ॲलोवेरा जेल मिक्स करा आणि फर्स्ट गरम पाण्याने फेस वॉश करा, जेणेकरून तुमचे पोर्स ओपन होतील। फेस मास्क व्यवस्थित फेसला अप्लाय करून घ्या, 10 मिनटं ठेवा व त्यानंतर 2-3 मिनटं सर्क्युलर मोशनने मसाज करा। जेणे वॉश करताना थंड पाण्याने फेस वॉश करा, जेणेकरून तुमचे पोर्स परत क्लोज होऊन जातील। त्यानंतर मी विचार केला की उद्या ऑफिस आहे आणि हेअर वॉश करायला जमणार नाही, तर मी अप्लाय केलं ग्लायकॉलिक ॲसिड सिरम स्कॅल्पला आणि लेन्थसाठी वापरलं ब्युटी अँड प्लॅनेटचं हेअर मास्क। केसांच्या लेंथला खूप चांगलं अप्लाय करून घ्या आणि लिव्ह देम फॉर ॲटलीस्ट 20 मिनिट्स, देन वॉश युअर हेअर, इट फील्स सो सॉफ्ट अँड फ्रेश। दिवसाच्या शेवट केलं डिनर करून आणि त्यानंतर मी माझ्या सासूसोबत बॅडमिंटन खेळत होते। सो गाईज, दॅट्स इट फॉर टुडेज ब्लॉग। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।